हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांची ती पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत रूपी प्राप्तिस्थळी दरवर्षीप्रमाणे ते दुसरं वर्ष आहे. श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह यातील आजची ही कीर्तनाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे. सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज इसतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकोड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने गंगेच्या किनारी भगवंताच्या समोर आलेली सेवा सेवेकरता घेतलेला भंग संत शांतीचे पुतळे शांतीचे सागर पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. जशी सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी बोलायचा प्रयत्न करू. मोठा पर्व काळ श्रीमद भागवत कथा सर्व ग्रंथ श्रेष्ठ आहे. नुसतं भागवत नसून ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण प्रत्यक्षात भगवंताचा अंश आहे. भागवत हे महापुराण आहे, नुसतं पुराण. आज या महापुराणाच्या पर्व काळात ही सेवा दुसरा पर्व काळ श्री संत भगवान बाबा महाराज यांचे पुण्यस्मरण सोहळा पुण्यतिथी. तिसरा पर्व काळ भजन. सकळ मंगळ निधी पर्व काळ म्हणजे मंगल. सगळ्या मंगळाचा सार हे भजन. जिथं भजन आहे तिथं सर्व पर्व काळ लीन होतात. अशा पर्व काळावरील ही सेवा आहे. आनंदात 2 वर्ष झालं पोरं करतात. 8 जोडून या धन उत्तम व्यवहारे. पुढे म्हणले महाराज उदास विचारे वेच करी. प्रपंचात संपत्ती कमवावं. कमवलेल्या संपत्तीवर पुण्याचं काम कसं करावं ते असं करावं. सगळ्याला धरून सगळ्याला घडल असं करावं. सगळ्याला घडल. उदास विचारी वेच करी. आपण आपलं चिपाटही तरतय पाण्यात. सगळ्याला घडलं पाहिजे असं करावं. सगळ्याला धरून हा उत्सव आहे. त्या उत्सवात आजची सेवा सेवेसाठी घेतलेला भंग
भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगायला महाराज. कोणाला सांगतात? मानवात 4 वर्ग पडतात: पामर, विषयी, मुमुक्षु, मुक्त. पामर तो अमर्यादित स्वैराचाराने जीवन जगत असतो, त्याला पामर म्हणा. देवाचं काहीच घेणं देणं नाही, त्याला देवही कळत नाही, अधर्मही कळत नाही. पुण्य म्हणजे काय हे माहित नाही, पाप कशाला म्हणा हे काही माहित नाही. त्याला एकच माहित असते, स्वैराचाराने जीवन. आपल्या आपल्या मनाला संतुष्ट काय वाटते तसं तू जगत. दुसरा वर्ग असा आहे तो विषयी. हाही त्याच पद्धतीतला आहे, फक्त थोडा मर्यादा सांभाळतो. एकादश, गुरुवार, सोमवार पाळतो, मर्यादा. पहिला वेदाच्या बाहेर वागतो, हा जरा वेदामध्ये वागतो, विषयी चौकटीच्या आत, पण तसाच वागत असतो, फक्त मर्यादा सांभाळतो. याला देवाची गरज खास मुळीच नाही. देवालाही मानित असेल तर खास देवासाठी मानित नाही, ते आपल्या आपल्या सुखासाठी मानतो. भजन करतो पण देवासाठी नाही, आपल्या आपल्या सुखासाठी. एर जोडी ती किरीटी, जयाचे भजन भोगासाठी. ते आशा तिमिर दृष्टी विषयांध झाली. देवाला नवस करता येते, पण देवासाठी करत नाही, स्वतःच्या भोगासाठी करतो. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. अपेक्षा कशाची? संसाराची. देवाकडे जातो पण देवासाठी नाही, तयाची चित्ती देव कायचा, तयाची चित्ती संसार. विठ्ठल विठ्ठल. विषयाचं जीवन जरी दिसत असेल भक्ती करत असताना, पण तो देवासाठी नाही, देवाला मुळीच मानत नाही, तो आपल्या आंतरी संसार. भक्ती बाह्यात्कार, विषयाचं लक्षण, तो विषयी आहे. दुसरा वर्ग असा आहे विषयी. तिसरा वर्ग असा आहे मुक्त, मुमुक्षु. चौथा वर्ग आहे मुक्त. मुक्त तो देव आहे, स्वयं ब्रह्म आहे, त्याला कुठलीच उपाधी नाही, त्याला कुठलंच कर्म नाही. चौथियाच्या ठाई आगात काहीची करणे नाही, मुक्तावस्था. देवाची गरज कोणला आहे? मुमुक्षाला. मुमुक्षु कोणला म्हणावं? देवासाठी निस्त झुरतो नाही, आती झुरतो, त्याला म्हणायचं मुमुक्षु. इथं नदीला जाळ टाकतात, गंगेला काही लोक, पाण्यात भोई लोक. जाळ टाकल्यास माशी अडकती, पाण्यात आहे तोपर्यंत ती माशी खेळती, जाळ पाण्यात येतो. जाळ वरी काढ की ती माशी जाळ्या संग वर येते. पाण्याच्या बाहेर निघाल्यास ती माशी सारखी तरफडते, इतकी तरफडते, काही वेळामध्ये ती प्राण सोडून देते. जशी माशी त्या पाण्यासाठी तळमळते, तसा मुमुक्षु देवासाठी तळमळतो, त्याला म्हणावं मुमुक्षु. जीव जिती जीवना संगे, मत्समरण त्या वियोगे. पाण्यासंगत प्राण त्यागते, इतकं पाणी प्यारे, नुसतं प्यारं नाही, तिला आत्ती पाणी प्यारे. तसा मुमुक्षाला निसता देव प्यारा नाही, आत्ती प्यारा आहे. विठाला एक ग्रस्त गंगेमध्ये पोहायला गेला, दोस्ताला घेऊन गेला. पोहत असताना पण त्यानं त्याची एक थट्टा केली, त्याच्या डोक्याला धरलं, शेंडीला केसाला, असं पाण्यात बुडीलं, वरी निघू देना, दाबून धरायला लागला. इतका त्याचा दम कोंडला, गडबडीनं त्यानं मान वर केली, पाण्यातून वरी
गडबडीने निघाला. कशासाठी निघाला? आपला जीव वाचवण्यासाठी. जीव वाचवण्यासाठी जितका तरफडतो तितका देवासाठी तो मुमुक्षू तळमळतो. त्याला म्हणावं मुमुक्षू. कै मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. प्रत्येकापाशी त्याचा एकच विषय असते, देव आमच्यावर कृपा करील का? आमचा उद्धार होईल का या जन्मात? देव कृपा करेल मज काय लाज राखी. देव कृपा करेल का? काय कृपा करेल नारायण. आयसे सांगा तुम्ही संत जन. कोणे महाराजापाशी त्याचा एकच विषय असते, महाराज सांगा की आम्हाला देव भेटेल का? ऐसे तुम्ही सांगा संत जन. काही सांगा, आमचं मन समाधान करा. असं करा. मन कशामुळे आमचं समाधान आहे? आमचा उद्धार होईल, देव आम्हाला भेटल असं म्हणताल तर आमचं मन समाधान. असं मन समाधान करा. सारखा प्रत्येकापाशी आयशी चिंता करी सदा सर्व काळ. त्याला म्हणायचं मुमुक्षु. हा मुमुक्षु वर्ग महाराजाकडे आला. महाराज भगवंताची प्राप्ती करून घ्यावं असं वाटतं. भगवंताची जर प्राप्ती या जन्मात आम्ही नाही करून घेतली तर आमचं जीवन सुखी नाही. महाराज म्हणले ना, तेने विना जीवा सुख नोहे. देव प्राप्त करून घेतल्याशिवाय जीवन सुखी नाही. प्रत्येकाला देवाची गरज आहे. नुसती गरज नाही, अति गरज आहे. त्याच्याशिवाय जीवन सुखीच नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडली तेने विना जीवा. अति गरज आहे, त्याच्याशिवाय सुखच नाही. काही गोष्टीची अति आवश्यकता आहे, काहीची आवश्यकता पण काहीची अति आवश्यकता आहे. काही गोष्टीची अनावश्यकता आहे, काही गोष्टीची अति अनावश्यकता आहे. पाणी आवश्यक का अत्यावश्यक? पाणी अति आवश्यक. दूध आवश्यक. दूध कोणी घेईल अथवा न घेईल, पण पाणी घ्यावंच लागतं. दुधाची आवड आहे, पाण्याची गरज आहे. तशी देवाची गरज आहे. ऑक्सिजनची जीवनात अति आवश्यकता आहे. एक म्हणला 10 तास बसून राहतो ऑक्सिजन न घेता. महाराज म्हणले 12 तास बसून राहशील, कोण ठेईल तुला? कोरोनामध्ये, लॉकडाऊन मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे माणसं दगावली. नुसती आवश्यकता नाही, अति आवश्यकता आहे ऑक्सिजनची. अति आवश्यकता. तशी देवाची अति आवश्यकता आहे. ते नवीन जीवा सुख नोहे. देव सोडून किती पसारा करीत असतील तर सुख मिळणार. करसी देवा विन आस नावगी होईल निरास. तृष्णा वाढविसे बहुवस कधी सुखास न पवसी. काय करावं मग आमचा देव प्राप्त करून घेण्यासाठी? काहीतरी आम्हाला उपाय सांगा महाराज. महाराजांना उपाय सांगितला. कोणतं साधन करीत बसू नको. एकच साधन हाताळ, संत महात्म्याचे शरणांगती स्वीकार. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांच्या जीवनामध्ये अति गरज आहे महाराज आपल्यासाठी. साधू शिवाय या देहाला शोभाच नाही. मनुष्य जन्मात साधू शिवाय शोभा नाही. वसंत ऋतू शिवाय वनाला शोभा नाही, तसं साधू शिवाय मनुष्य देहाला शोभा नाही. साधूची अति गरज आहे. साधू म्हणजे, संत म्हणजे केवळ परमात्मा म्हणजेच परमार्थ. समाधानीचं जीवन असेल, समाधानीचं साधन असेल तर संत आहे. समाधान म्हणजे परमार्थ समाधानीच आहे.
आपण तो समाधानीचा ठेवला नाही ते आपलं अज्ञान. ठेवला नाही म्हणण्यापेक्षा आपण समाधानीचा मानत नाही ते आपलं मोठं अज्ञान. परमार्थ समाधानीचाच आहे, आपण मानत नाही. आमच्या लोकांना परमार्थ हा समाधानीचा केला नाही, प्रपंच समाधानीचा केला. प्रपंच हा समाधानीचा नाही, प्रपंच हा सोयीचा आहे आणि परमार्थ हा समाधानीचा आहे. बंगला सोयीचा का समाधानीचा? बंगला सोयीचा आहे. केवढाही बंगला बांधा, सोय बंगल्यात, समाधान. पैसा समाधानीचा आहे का सोयीचा आहे? कितीही पैसा कमवा, कितीही पैशावाला असू द्या, समाधान का सोय? सोय. गोदावरी परिक्रमा करत असताना तेलंगणामध्ये एक ग्रस्त भेटला. पता काय हे दिसले, पिनाचा गाडी उभी केली, आलं. ते त्याच्या भाषेतून बोलायला ते आम्हाला काही कळच नाही. आपल्याच भागातली काही आंध्रात पोर आहेत, आली होती भेटायला. त्याला म्हणलं ती काय म्हणाली ते ऐकलं, मला काही कळना झालं त्याच्या भाषेत. त्याला ती भाषा कळत होती. दिग्नोर म्हणून गाव आहे खाली पोर. ते बोलणं ऐकायले. ते म्हणाले 2 मुलं आहेत, 2 कोटीचे 2 बंगले बांधलेत म्हणला. दोन्ही मुलं अमेरिकेला गेलेले, पैसा खूप आहे म्हणला. ते रोडचं जे शेत आहे म्हणला, 40 एकर जमीन आपली म्हणला रोडला. हायवे रोडला 40 एकर किती पैसा असेल. पण समाधान मिळणं म्हणला तुमचा पाऊल टाका मध्ये. आम्हाला मध्ये असं नाही, परिक्रमाच्या नाही म्हणला, समाधान मिळणं. 2 कोटीचे 2 बंगले आहेत, 40 एकर जमीन हायवे रोडला आहे, 2 मुलं आहेत, एक मुलगा महाराज 5-5 लाख इकडे पाठवते पगार पैसे, 10 लाख रुपये महिन्याला हातात येतात म्हणला. कुठला स्थान, समाधान नाही. किती संपत्ती कमवा, संपत्ती ही सोय असल पण समाधान नाही. केवढाही मठ मोठा बांधा, समाधान नाही. गाठी असता कोटी धन, संतुष्ट नाही जयाचे मन. साधा दरिद्री नाही, परम दरिद्री जाण. आसोनी इंद्राची संपत्ती, तृप्ती नाही जयाचे चित्ती. इंद्राचं जरी वैभव असल, हे सोयीसाठी आहे, समाधानीसाठी मुळीच नाही. विठ्ठल प्रपंच सोयीसाठी आहे, परमार्थ समाधानीसाठी आहे. पण आपण बऱ्याच लोकांना प्रपंच समाधानीसाठी मानला. बसू द्या त्याला, जसं बसायला तसं बस. तिच्या गुडघ्याला त्रास, ज्याला वेदना त्यालाच माहित. विठ्ठल विठ्ठल परमार्थ सोयीसाठी केला आणि प्रपंच समाधानीसाठी केला. कितीही प्रपंच समाधानीसाठी केला तर त्यात समाधान मिळत नाही. समाधान परमार्थात विठ्ठल विठ्ठल. हो, परमार्थात म्हणजे परमात्मा. विषय सेविता कोण तृप्त झाला, विंदने निमाला अग्नी कोठे
विनने निर्मला अग्नि कोटी विषय सेविता पूर्ण तृप्त झाला विषय सेविता पूर्ण विषय सेविता कोण तृप्त झाला. प्रपंचात कोण समाधान झालं? मुळीच नाही. पण समाधान परमार्थ. कीर्तन समाधानीसाठी आहे. आता एवढं भागवत चालायले, सप्ताह चालायला, समाधानीसाठी का सोयीसाठी? समाधानीसाठी. कीर्तन करायचे समाधानीसाठी, सोयीसाठी नाही. पण सोयीसाठी कोणी मानित असेल तर जीवनात कधीच समाधान नाही. समाधानी मिळत असेल तर महाराज सत्संगात. भगवान म्हणतात सत्संगती वेगळी जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनिक नाही साधन सत्य जाण उद्धवा. खरं सांगायला उद्धवा, माझ्याशिवाय सत्संताशिवाय माझी प्राप्ती नाही. सत्संगतीशिवाय मी भेटत नाही म्हणजे समाधान नाही. समाधान हे भगवंत आहे महाराज. तैसी नोहे सत्संगते वा सकळ संगाते छेदिते ठाक ठोक माझी प्राप्ती नगदे. वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तूसी. सगळ्या संगतीला छेदून टाकते, माझी प्राप्ती करून देते ते सत्संग आहे. म्हणून हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. कोण्या संताचे? कोण्या संतांचे पाय धरावं तर आम्हाला देवाची प्राप्ती होईल? संत कोणाला म्हणावं? संत या जगात पुष्कळ आहेत. कोणी नावाचे संत आहेत, काही पोशाखाचे संत आहेत, काही आमच्यासारखे सोंग बरेच करतात, माळी गंध. आमच्यासारखे सोंगे बरेच असतात, गळ्यात माळी गंध, लोकाला सोंग दाखविणारे सोंगे संत आहेत. पोटासाठी संत आहेत. काही नावाचे संत आहेत, नुसतं नाव संत आहे. बऱ्याच लोकांचे नाव संत असते, कोणाचं आडनाव संत आहे, त्याला संत म्हणा. नाव ठेवलं असेल संत कोणी, पण संताचा परिणाम त्याच्यातून मिळत नाही. कोणी नाव संत ठेवला असेल, नाव संत झालं पण त्याचा परिणाम संताचा मिळत नाही. अमृत प्याला दिल्यास अमृताचा परिणाम निश्चितच मिळतो. पण कांद्याचा रस जर अमृत म्हणून प्याला दिला तर त्याचा परिणाम कांद्याच्याच रसाचा होतो, अमृताचा होत नाही. ना बऱ्या म्हणून नावाचे संत नाही, आडनावाचे संत नाही. ज्यांचा हेत विठ्ठल ते संत आहेत, तेच संत आहेत. चक्रात्मक शब्द आहे महाराज. ज्यांचा हेत विठ्ठल तेच संत. मारुत्र्याने झाडाचा पाला खाऊन भजन केलं. कुठलीच अपेक्षा नव्हती मारुत्र्याला, एकच अपेक्षा होती, फक्त राम. भजन कोणासाठी? रामासाठी. लंका फुकली, वांग होरपळल्यासारखं महाराज भरीत केलं त्या लोकांचं लंकेत. कोणासाठी? एवढे लोक होरपळले तरी महाराज म्हणाले जाळलेली लंका धन्य धन्य म्हणत होता. गाव फुकल्यावर कुठं धन्यता असते का? माणसं गेली केली तरी धन्यता का? कोणासाठी लंका फुकली? मालकासाठी फुकली. तयाच्या करण्यात घडजे त्रैलोक्याचा घात परी तेने केली मात बोलू नये. ज्यांचा हेत विठ्ठल. कोणासाठी? रामासाठी. विठ्ठल विठ्ठल सेवके करावे सांगितले काम. स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे. मालकासाठी केलं.
ज्यांचा हेच विठ्ठल तेची संत. आपण संत कोणाला म्हणत? लय समाज माग लागला म्हणजे संत नाहीत. लय समाज जमला म्हणजे संत नाहीत. लय मोठ्या गाडीत बसून आली म्हणजे संत नाहीत. लय तत्वज्ञान सांगालीत म्हणजे संत नाहीत. विठाला विठाला उळली कवर पुराण सांगसी तरी पुराणिकच होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करशी तरी गवाईच होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. कीर्तन करशी तरी कीर्तिवान होसी. या जगात कीर्ती नाही, दुसऱ्या देशात तुमची कीर्ती पसरेल, पण संत होत नाही. कोण कीर्तन करेना? नामा म्हणे नाम केशवाचे घेसे, म्हणले महाराज तरीच वैष्णव होशी हरी जना. देवाचं भजन केल्या वैष्णव होतो, पण कसं केलं तर? देवासाठी भजन असेल तर वैष्णव होतात. देवाची आचाडी आळवावी देवा. देवासाठी जर भजन असेल तर वैष्णव. अहो म्हणजे जीव जाऊस तर भजन केलं जीव जाऊस तर, पण देवासाठी केलं का सांग? विठाला म्हणले देह जाऊ अथवा राहो, तुका म्हणे व्हारे देहासी उदार. कोणासाठी? रखुमा देवीवर जोडावया तेची संत. काय उपमन्यून भजन केलं? देहावर उदार नाही, जीवावर उदार झाला. पण शेवटी उपमन्यूचं भजन देवासाठी, वाटीवर दुधासाठी. विठ्ठल विठ्ठल ध्रुवानं भजन केलं. किती त्याग त्या ध्रुवाचा भजनामध्ये महाराज. किती टाव फोडू लागला देवासाठी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले झाली देवाची प्राप्ती, वनात गेला, भजन केलं, पण कोणासाठी? वनाला याची लागीन बैसावया पित्याच्या पदासाठी भजन केलं. विठाला विठाला ज्यांचा हेच विठ्ठल आहे त्याची संत आहेत. संत ठरले नाही, पद मिळाली असते. आमचे गुरुबा काका संत आहेत. असू द्या जात कोणती, परमार्थ क्षेत्रात जातीचा संबंध नाही. आता अलीकडच्या काळात जातीवाद पुष्कळ झाला. पहिले सोयरिकीला जातीवाद होता, आता परमार्थात घुसला. सोयरिकीला जातीवाद पाहिजे, नुसत्या जाती व्हायचे नाही, कुळ बघायचे. आता तिकडं आंतरजाती सोहळे व्हाले, कोण्या जाती संलग्न व्हाले. जातीवाद परमार्थात करायला. कितीही इथं जातीवाद, किती भजन करीत असल, भेद जात नाहीत तुझ्यापासला, तोपर्यंत परमार्थच नाही. ती एक उपाधीच आहे पोट भरायची. विठ्ठल गुळली कवरा भेद आहे तोपर्यंत वाद आहे महाराज. जिथं भेद नाही तिथं वाद संपला. भेद म्हणजे उपाधी, वाद म्हणजे पतन. विठाला विठाला महाराज म्हणले ना, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग. तुका म्हणे नो हे जाते सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. कोण्या का जातीचा असना, जात वीत गोत कुळ शीळ इथं कोणतीच मात नाही. इथं एकच भजे का त्वरित. तुका म्हणे यातीन हो का तयाची भलती, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कोणी असो, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. मारुत्र्या तर माकड होते, येऊन जन्माला अम्रकट, पण वैष्णवा माझ्या अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. जातीचा संबंध नाही, कोणाचा इथे एकच जाते, फक्त वैष्णव. विठाला विठाला
पद भेटो कोणी. वैष्णव जाते विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. आणि भेद असेल तर भेदा भेद भरम अमंगल. भेद करणं हे भरम आहे का भेदच आहे? हा? भेद करणे भेद आहे का भरम आहे? भरम आहे, भेद नाही. विठाला विठाला फुल्लाली विहिरीचं पाणी हे, बोरचं पाणी हे, नदीचं पाणी हे. दिसण्यात भेद का असण्यात भेद? पाणी दिसण्यात भेद आहे पण पाणी एकच आहे. तसा हे भरम मानण्यात भरम आहे, भरम नाहीच. आणि असल तर अमंगळ आहे. विठाल शहाणे माणसं कधी अभेद मध्ये वागत, भेदात वागत नाहीत. अभेद अद्वैत जीवन हे श्री समस्त वासुदेव. ऐसा प्रचिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राव ज्ञानिया तो सर्वाभूती पाहे. अभेद अवस्था आहे. विश्वदेव सत्यत्वे. विठाला विठाला माणसातच समान अवस्था पाहत नाहीत असं नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप विष्णुमय जग. निर्णय तो ऐसा होऊन गेलं माग. निर्जीव जरी असल तरी ब्रह्म. विठाला विठाला शास्त्राची वेदाची पुराणी अभेद अवस्था आहे. संत कोण्याही जातीत असतात, संताला जात नाही. संताची एकच जात आहे, संत हीच जात आहे. कोणी असो. तुका म्हणे नो ही जाते सगळी काम. संत एकच आहे, ती संत हीच जात आहे. कोणी असो ते कोण्याही कुळात जन्मालेले असतील. ब्राह्मणाच्या कुळात जन्मले असतील, क्षत्रियाच्या जन्मले असतील, वैश्याच्या असतील, शूद्राच्या असतील. आणि ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण कुळात जन्मले, नाथ महाराज ब्राह्मण कुळात जन्मले, गोरोबा काका वैश्याच्या कुळात जन्मले, कुंभार देवय माय कुंभाराच्या कुळात. काय अधिकार आहे? कोण्याही जातीचे असो. गोरोबा काका कुंभार होते पण संत आहेत. किती देवावर प्रेम होतं महाराज. प्रपंच हा पोटासाठी करावा लागतो. हे पोट आहे. बऱ्याच लोकांना पोटाचे हाल केले महाराज. महाराज म्हणले ना, बहुया उदराचे कष्ट, बहुया उदराचे कष्ट, आमासी केले कर्म भ्रष्ट, आमासी केले कर्म भ्रष्ट. तुमची चुकाविली वाट, करी वटवट या निमित्त. इतकंच पोट आहे पण काय कष्टाला लायते पोट. काय कष्ट करीत असेल ते पोट करते. बसून खातय पोट, कष्ट करतय पोट, फिरून खातय पोट, गाव सोडतय पोट, देश सोडित असेल तरी पोट, मालकीपणा करीत असेल तरी पोट, सेवकपणा करीत असेल तरी. तुका म्हणे पोटी केली विटंबना, दीन झाला जना किंवा. पुण्य करतय पोट, पाप करतय पोट, कोणा दया करीत असेल तरी पोट, प्रेम करीत असेल तरी पोट, कपटीपणा कोणा संग करीत असेल तरी पोट, प्रांजळ वागत असेल तरी पोट. विठाला विठाला बहुया उदराचे कष्ट. कीर्तन करीत असेल तरी विठ्ठल विठ्ठल पोटच. होऊन गेले संत देवासाठी. देवासाठी ते संत आहेत.
म्हणून संत नाही. इतकं पोट खराब आहे. महाराज म्हणले या पोटानं इतकं कष्टाला लावलं, आमासी केले कर्म भ्रष्ट. कर्म भ्रष्ट केलं पोटानं. म्हणून देवा लय तर काय सांगा, तुमच्याकडे येणारी आमची वाट चुकली असेल त्या पोटाच्या कष्टाने. तुमची चुकविली वाट करी वटवट या निमित्ते विठ्ठल विठ्ठल. पोटासाठी कष्ट करावंच लागतात. भजन देवासाठी करावं आणि कष्ट पोटासाठी करावं. गुरुबा काकाचं जीवन. माती आणायची, चिखल तुडवायचा. भजन करीत करीत पत्नी आणायली, पाणी टाकायली गाऱ्यात, तर महाराज चिखल तुडवाली, तर भजन करायली पांडुरंग पांडुरंग. भजन करत करत महाराज ब्रह्मानंदात गेले. विधी अवस्था झाली. ब्रह्मानंदी लागली टाळीन, कोण देहाती सांभाळ. एखाद्याच पुरुषाची ब्रह्मानंद अवस्था प्राप्त होती. एखादा पुरुष होते. भजन करीत असताना तो विधी होतो. दिसत असेल माणसाला विधी. आता ते झोपते का विधी ब्रह्मानंदात लागले की विठ्ठल विठ्ठल. कोणी दिसती सारखीन वर मजाने तो पाणी. विठ्ठल विठ्ठल. पत्नी मालकाला बोलायली, धनी मी पाण्याशी जाते, दृष्ट्या असू द्यावी बाळावरी. लेकरू खेळायले, खायचा हिलाच भान नाही, त्या बाळावर कुठं भान ठेवते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाती सांभाळी. आसू ऐसा कोटी आठवची नाही, देहेचे विदेही भूभूदशा. चिखल तुडविता नाही देह स्थिती, आठविता चित्ते पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. विधी अवस्थेत उड्या मारालेत. लेकरू बाबा म्हणत गाऱ्यात आलं. महाराजाची उडी लेकराच्या अंगावर. मांस रक्त चिखल एकच. पाणी आणायली पत्नी. रस्त्याने काही बाया चालल्यात काकाच्या वाड्या पुढून. पाहिलं आश्चर्य, एकमेकीला चर्चा करायली. तुला कळालं का नाही, आज आपल्या गावात नवलच झालंय, कुंभारानं लेकरू सोडलं. नवलाची गोष्ट ऐक सकय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. पत्नी कानानं ऐकायला येऊन पाहते तर आपल्याच मालकानं लेकरू तुडवलं. पाणी टाकायली, पाय वरी आलेत लेकराचे. दणकण गाडगा आदळलं. काळ्या इट्याच्या पांड्यात मया लेकराचा गुत्ता काढा. मड बसू दे त्या देवाचं. देवाला शिवाय. शाण्या बाया मालकाला बोलत नाही, आणि बोलल्याशिवाय शिवा देवाला होत्या का ह्याला. देवाला म्हणजे ह्यालाच की विठाला विठाला. फन फन बोलायले. महाराज वृत्तीवाले भजनात विक्षेप झाला. महाराज म्हणले का भजनात विक्षेप झाला. पत्नी म्हणाली, जळू दे तू भजन तिकडं. मया लेकराचा गुत्ता निघाला. विठाल विठाल. जळो ते भजन मुल तुडविले, भजनात केले भंग माझ्या. महाराज म्हणले तू लेकरू तुडवलं, त्याचं कर्म ओढवलं, पण माझ्या भजनात भंग केलास याच काय वाटे. भजनी विक्षेप त्याची पै मरण. लेकराचं कर्म ओढवलं, लेकरू मेलं, पण भजनात विक्षेप झाला ह्याची काय वाटे. लेकराची पर्वा का भजनाची पर्वा. भजनाची पर्वा ज्यांचा हेत विठ्ठल तेच. लेकराची पर्वा. जास्त पत्नी फन फन करायली देवाला म्हणून हातात काठी घेतली माराय निघाली. तिनं पाहिलं मारावयात तेने उघारिली काठी, संतेने ते दृष्टी देखी येली. पाहिली अंगावर बसणार तितक्यात तिनं सांगितलं तुमच्या विठोबाची आना अंग करिता
गोरा तत्वत गोरा तो तत्वता फिरना मागे फिरना विठोबाची आन अंगास परिश करिता गोरा तो तत्वता फिरे मागे. गरकन महागारी फिरले, माझ्या अंगाला हात लावला तर तुमच्या काळ्या इट्याची शपथ आहे. जाय बोंबल, माझ्या देवाची शपथ घातलीस बंद आहे का तुला बोलणं सोडून दिलं. देवासाठी पत्नी सोडली पण देव सोडला नाही. ज्यांचा हेत विठ्ठली. संत म्हणणं सोपं आहे, महाराज म्हणून घेणं सोपं आहे. कोणाला वाटते मी महाराज व्हाव. महाराज म्हणले ना, संत म्हणता वाटे गोड पण भजन मुद्रा अति अवघड. आता तर पद्धत पडून गेली महाराज म्हणायची. नुसतं असं आमच्यासारखं जरी झालं तर आम्हाला महाराज माहित बघा, आम्ही महाराज आहेत का म्हणत असताल तुम्ही महाराज. आम्ही बी इकडून फोन आला की कोण बोलायला म्हणे की आम्हाला महाराज बोलायले. कोण केले महाराज तुला. विठाला विठाला नावानं हाक सांगत ना महाराज. महाराजच म्हणाले विठाला विठाला. काय त्याग आहे गोरोबा काकाचा. 8 दिवस झाले पत्नी शांत झाली, महाराज शांत झाले. पत्नी महाराजाजवळ हात जोडायला लागली. धनी बोलू नये बोलले, सगळ्या जगाचा त्याग करून मी तुमच्याकडे आले, तुमचं पाणी ग्रहण केले. या जगात मला तुमच्याशिवाय कोण आहे. महाराज म्हणले हे मलाही कळायलं, माझ्याशिवाय तुला या जगात कोणी नाही. माझ्यासाठी सर्व सोडून तू आले, माझं पाणी ग्रहण केलं. मलाही कळायले माझ्याशिवाय तुला कोणी नाही, पण माझ्या पांडुरंगाशिवाय मला कोण नाही ह्याची काय वाट. तू का शपथ घेत. जाय बो. पत्नी सोडली पण देव सोडला नाही. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. कोणालाही संत पदवी नाही, त्याला म्हणावं संत विठाला विठाला. अशा संत महात्म्याची शरणांगते शुकारा. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज म्हणला 50 वर्ष झालं महाराजाच्या संगतीत आहे. 50 वर्ष झाले अजून देवाची प्राप्ती नाही म्हणलं. 50 वर्ष झालं त्या महाराजाच्या पायाला धरू नये म्हणला. देवाची प्राप्ती नाही. ज्या महाराजाची तू पाय धरलेस 50 वर्ष झालं तरी तुला देवाची प्राप्ती नाही, त्या अर्थी ते महाराज संत नाही. असं कसं म्हणला. आमचे महाराज संत आहेत. संत आहेत हो, मग जे त्याचे पाय धरायचे ते पाय हुकलास, धरायचे ते पाय हुकलास. दोन्हीतून कोणता तरी एक फाल्ट झालाय. विठाला विठाला. जे पाय धरायचे ते पाय तरी धरलेले नसावस, आणि धरले असतील तर ते संत तरी नसावं. दोन्हीतून एक झाले. नाही म्हणला संत आहेत, पाय हुकला. हे पाय नाही, कोणी या पाया पडना. बरेच माणसं कीर्तनला उभे राहिले की महाराजाच्या येऊन पाया पडतात, माना डुलू डुलू कीर्तन ऐकतात. त्या महाराजाला वाटते आता हे का देव होते काय की इतकी मान हाली. कीर्तन झाले की फडफडत होतर फडके ते घेत होतो समाज. वाट लागले की म्हणायचे लय महाराज बोललं र, बोलले म्हणा बोललं र म्हणत ह्याच्या कामावरला घडी येते. दुसरं म्हणत टिबन लावून बोलू लागलं. तिसरं म्हणत या हिरवटीलाच लागलो ते का जनावर आहे का काय. चौथं म्हणते जाव दे त्याचा धंदा असे र घातलं धंद्या. हे पाय नाही हरी प्राप्तीसी. वा वा विठ्ठल विठ्ठल. हरी
आणि धरावे संतांचे ते पाय. हे पाय नाही, ते कोणते? ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने चल. जे साधून सांगितलंय ते टिकून स्वीकार. संते सांगितले ते केले जतन. वनवेद बरं आहे आपलं ना. त्याच्या माग म्हणायला माणसं कमी दिसायला. संती सांगितले ते केले. काय साधून सांगितलं ते जतन करून ठेवणे. महाराजांना तीनदा हरिपाठ सांगितला, तीनदा म्हणायचाच हरिपाठ. त्रिकाल संध्या तीनदा हरिपाठ झालाच पाहिजे. वारकऱ्याचा हरिपाठ तीनदा व्हावंच. सकाळी काकडा झाला की हरिपाठ, अंगावर तांब्या पडला की हरिपाठ सुरू झालाच पाहिजे. अंग पुसूस तर ज्ञानदेवा प्रमाण होते, झालाच पाहिजे. दिवस अस्तमानाला जाते, कुठे राहा महाराज, आसा लते करा, हरिपाठ चुकू नये. विठ्ठल विठ्ठल सगळं काही चुकावं पण न चुका नेमा हरी. महाराजानं सांगितलं भक्ती चुकू नये, भक्ती नेमानं कर. काही पसारा होईल, भजन न चुकता चुकलं न पाहिजे. संती सांगितले ते केली जतन. महाराजाचा शब्द कधीच उल्लंघन करायचा नाही. नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. नारदानं सांगितलं, वाल्या परत मी तर येऊस्तोवर मला दिसला पाहिजे, भजन करीत बस. 12 वर्ष झाले तरी नारद आले नाही. 12 वर्षाला आले तर टेकातून आवाज आलाय खोल, श्रीराम. एवढा खोल आवाज कुठून आलाय पाहता तर टेकातून. टेक फोल्ड तो वाल्या. वाल्या तू? नारदाचा आवाज ऐकल्यास वाल्या वृत्तीवाला. डोळे उघडून पाहतात तर नारद. दर्शन घेतलं हो नारदा. परत तुम्ही येऊस्तोवर भजन करीत बस म्हणलात म्हणून बसलो. बरं झालं. नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. काय परिणाम झाला? देव त्याच्या अंकित वागला. हरिप्राप्तीशी उपाय. अनेक लोक मत देतील, अरे जाऊ दे काय नादी लागल्यास त्या भजनाच्या सत्याच्या. मतांतरा नाही दिला मान. कोणाच्याच मताला बळी पडायचं नाही, संताचं मत उल्लंघन करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. जग तुम्हाला मत देईल, जग एककडे आणि संत एककडे. लक्षात घ्या, जगाचा आणि संतांचा जमीन आसमानचा फरक. संतापुढे जगाचा संबंध नाही. संती सांगितले ते केले जतन. हे पाय आहेत. नुसतं साधूच्या संगतीत राहणं म्हणजे नव्हे, साधूचा सहवास. मी महाराजाच्या संगही, महाराजाच्या संगही. संग राहणं वेगळं नाही. वचन न मोडी. जे जे त्याच्या मुखातून शब्द पडतील ते ते आवडीनं सेवन करणे आणि शब्द उल्लंघन न करणे. साधूच्या संपर्कात राहण्यापेक्षा साधूच्या संसर्गात राहा. बरेच माणसं म्हणतात आम्ही महाराजाच्या संपर्कात आहेत, सतत संपर्कात आहेत. संपर्कात राहू नका. साधूच्या संपर्कात कधी नाही राहिलं तरी चालतं, पण साधूचा संसर्ग सोडू नका. 50 वर्ष नाही, 100 वर्ष जरी राहिलास उपयोग नाही. संसर्ग, काही काही रोग आहेत, संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग आहेत काही. मागच्या काळात कोरोना कसा होता? संसर्गजन्य रोग. संग बसले की व्हातात त्याला. तसा साधूच्या संगतीत राहिल्या साधू सारखेच सगळे साधूचे गुण यावे. झालं काम त्याच. त्याची सरली झाला सुफळ व्यापार. सुफळ व्यापार झाला. व्यापार पुष्कळ आहेत. आता इथे बरेच व्यापारी असतील, कोणी माझ्या काही लक्षात नाही. व्यापार खरे 4 आहेत. किती? 4. पहिला व्यापार
न्यूनफळ व्यापार, दुसरा दुष्फळ व्यापार, तिसरा निष्फळ व्यापार आणि चौथा सुफळ व्यापार. न्यूनफळ व्यापार, फायदा थोडा पण नुकसानच नुकसान, त्याला न्यूनफळ व्यापार. फायदा थोडा, नुकसानच नुकसान. उंदराला खाला किती लागते? थोडं लागते, पण नुकसान किती करते? नुकसानच नुकसान करते, त्याला न्यूनफळ व्यापार. काही माणसाला फायदा थोडा करून घ्यायचा असते, पण नुकसानच नुकसान करतात, त्याला न्यूनफळ व्यापार. दुष्फळ व्यापार, कष्ट पुष्कळ आहे, नुकसान दोघाचे होऊन जाते. आपलंही नुकसान आणि समोरच्याचंही नुकसान, त्याला दुष्फळ व्यापार. दिवस मावळता शेतकरी घरला येऊ लागले. एक ग्रस्त शेतामध्ये एका टेकड्यावर मोठा धोंडा पाहिला आणि बसलो धोंड्यावर टप्पर बांधून रस्त्यात. लोक म्हणले कवर बसतो, चल की गावाकडे. आता दिवस मावळला, लोक सगळे शेताला चालले, तिथं काय राहणार. आता ही वेळ का इथं बसायची का गावाकडे जायचंय, घरला जायचंय, चल. आधीच बिबट्या फिरायलाय म्हणला, वाघ फिरायला की म्हणला. ते म्हणला म्हणून तो बसलो. म्हणजे त्या वाघानं यावं मला खावं, माझ्या रक्ताची चट लागली की उद्यापासून गावातले सगळे माणसं त्यानं खाऊन टाकावं म्हणून बसतो. फायदा काय तो? आपणही मरायलाच आणि अनेक लोकांना काळाच्या तोंडात द्यायला फायदा काय? नुकसानच नुकसान, फायदा काहीच नाही. दुष्फळ व्यापार. निष्फळ. कीर्तनात एका साधून सांगितलं, प्रयत्न केला काय एक होत नाही. वाळू रगडिता तेलही गळी. वाळूतून तर तेल निघल, प्रयत्न केला काय होत नाही. कीर्तनात तेली बसलो होतो, ते म्हणला उगच लोकांचं सोयाबीन घ्यालो, वाळूतून तेल गळायले. गेलं महाराज गंगाला, गाडी बैल लावली, आणली वाळू, घाणा सुरू केला की टाकला घाण्यात वाळू टोपलं, खडखड खडखड खड वाजलं, लोक जागे झाले, भोवताले. काय करायला सर एवढा करता? अरे म्हणला तेल काढायलो, घाणा सुरू केलाय. कशाचं काढायला? म्हणला एवढा आवाज आलाय. कशाचं? वाळूचं तेल काढायलो. वाळूतून तेल गळत असते का म्हणला? त्या महाराजानं सांगितलंय म्हणला, वाळू रगडिता तेलही गळे. अरे याचा अर्थ असा नाही, प्रयत्न केल्या काय एक होत नाही, वाळूतून तर तेल निघल. वाळूतून कुठं तेल गळत असते का म्हणला? नाही तर नाही, तेल गळाला म्हणला पेंड तर होईल. अरे वाळूतून तेलही गळत नाही, पेंडही होत नाही. फायदा काहीच नाही, नुकसान आहे. दुष्फळ व्यापार, निष्फळ व्यापार. पण सुफळ व्यापार, आपलाही फायदा आणि आपल्यापासून अनेक लोकांचा फायदा आहे, त्याला सुफळ व्यापार म्हणावं. ते संत आहेत विठ्ठल. ते पाय नाही, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. या पायाला पुसत साधू म्हणतील तसं वागावं. साधूच्या संगतीत गेलं की साधूचा स्वीकार करा, साधू म्हणतील तसं वागा, साधूला आवडला असं वागा. चांगल्याच्या संगतीत गेल्यास आपल्यापासून समाजाचा चांगला फायदा व्हावा असला. चांगल्या माणसाकडून बोलणं देखील चांगली अपेक्षा असते. चांगल्या माणसाच्या मुखातून चांगले शब्द निघावं. आता कीर्तनला आल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना अशी भावना असते, कीर्तनकाराच्या मुखातून चांगले शब्द ऐकायला मिळावं. त्याचं नाव आहे कीर्तन. या गादी उभं राहिलं म्हणजे कसंही बोलायचं नाही, कोणाला टोचल खोचल असं बोलायचं नाही, समाजाला पटल असं बोलायचं नाही, समाधान होईल असं बोलावं. ते साधू चांगलं. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. चांगल्या माणसाच्या मुखातून चांगलं ऐकायची अपेक्षा असते. विठाला विठाला. चांगल्या माणसानं चांगलं बोलत जा, अपशब्द कधी काढू नये. महाराज म्हणले काय
विठ्ठल विठ्ठल अशुभ न बोलावी वाचा संग न धरावा दुर्जनाचा करी संतांचा साया वेची ते वचन बोलावं असं वाटलं तर असं बोला जेणे राही समाधान साच आणि मवाळ मिथिली आणि रसाळ शब्द जैसे कलुळ अमृताचे सात खरं बोला बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले खरं बोला काही माणसं खरं बोलतात पण दुसऱ्याला लागत आहे टोचत आहे मी का खोटं बोलायलो का म्हणला अरे तू मूप खरं बोलायला पण त्याला लागायला ना त्याचं अंतकरण खचल रुचल असं बोल नको मवाळकीच बोल साचा आणि मवाळकीच बोल मवाळकीच बोला पण मोजक बोला कीर्तन ऐका वाटावून संपावं रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृतासारखा शब्द असावा अमर विठ्ठल विठ्ठल आपल्या बोलण्यापासून आपला तर फायदा व्हावं पण आपल्यापासून अनेक लोकांचा फायदा व्हावं हा सुफळ व्यापार संतांच्या संगतीत गेलं त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागले की सुफळ व्यापार तेने साधती साधने तुटती भवाची बंधने महाराज दुसरं साधन आता काय गरज आहे सगळे साधनं आली की ह्याच्यात देव प्राप्त झाला संत सेवेमुळे आता कोणतं साधन हाताळायची गरज आहे पोरगी म्हणून लागली मायला माय तुला लयच नाते बक्कळ आहेत मग मलाही बक्कळ नाते जोडायचे हॅलो मामा नाते मलाही जोडायचे माय म्हणले तुला कमी नाते आहेत का माय है बाप है चुलता है चुलती है मामा है मामी है हे नाते नाही मग तुझ्यासारखं सासू सासऱ्याचं नातं जोडायचं नंदा जावायचं नातं जोडायचं देरा भायाचं नातं जोडायचंय म्हणजे हिला काय करायचंय उघडच आहे आता लग्न म्हणल्या वर बघावं लागल कुळ बघावं लागल ते सौजन्य बघावं लागल मग सोयरी जुळली काढली तारीख लग्न मंडप ठरवला मूळ पत्रिका जिकडं तिकडं सगळं झालं तारीख आली मंडप पडला आचार्य स्वयंपाक पत्रिका वाटल्या सगळा समाज जमला हळद लागली दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी झाली लग्न लागलं होम हवन झालं ते गाडगवाजी ताली आजवर होती आमची आता झाली तुमची आता एक नातं जुटलं कोणतं नवऱ्याचं नातं जुटलं आता एक नवऱ्याचं नातं जोडायला एवढा खटाटोप मंडप पत्रिका आता सासऱ्याचं नातं जोडा दुसऱ्या पत्रिका काढायच्या का एका नात्यात आपोआपच नाते जुटले ना सासरा मनानं जुटला सासू मनानं देर भाय नंदे सगळे आपोआपच एका नात्यात सगळेच नाते जुटले तसं एका साधनात येणे साधती सगळे साधने काय झालं आल्यास तुटती भवाची बंधने भव बंधनातून मुक्त झाला भव म्हणजे बंधन म्हणजे अज्ञान भव म्हणजे भरम जरा अलीकड भाऊ 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 तिथंच येत त्याला म्हणायचं भाऊ पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेन जन्मावं मरावं आगा उपजनी आणि जन्म न मरण त्याला म्हणायचं भाऊ भरम भाऊ महाराज याच्या पुढे गेले भाऊ म्हणजे भरम भरम म्हणजे संशय संशय भरम म्हणजे संशय संशय हेच पाप आहे म्हणून संशयावनी थोर माहीत काहीच नाही फक्त संशय उभा आहे संशय हे पाप आहे संशय हे भरम आहे हे जग आहे
हे भरम आहे का जग आहे? मामाश्री आश्रमावले मोठं बोलतात, बोला की जर काही. विठ्ठल विठ्ठल जग आहे का भरम आहे जग म्हणून? भरम आहे जग नोहे अवघा जनार्दन. जगच नाही, सगळं ब्रह्मच आहे. सगळं जगत ब्रह्म म्हटल्याशी तर कुठला बंध नाही. मुक्तावस्था आहे विठ्ठल विठ्ठल. जगच नाही. दिसायलंय कसं? दिसतंय ते खोट का खरं? मायेचा स्वभाव आहे ते लपवती, नाही ते दाखवती. पसारा खोटा आहे पण खरा पटी ती अघटित घटना पटी असे माया. नाही त्याची दिसू लागले रे, नाही तेच दाखवती तिला म्हणावं माया. मृगजळ खरा आहे का खोटा? दिसायलाय कसा? तसाच पसारा आहे, खोटा आहे. बरं खोटा सकाळी हे का नाही? दिवस अस्तमानाला गेला आता नाही. दुपारा दिसतंय ते, हॅलो दिसतंय ते दिसे नुसतं दिसत नाही. साच पण आयसे खरंच भासतंय, पण खरंय का खोटे? जन्मता बायको होती का नाही, आता शेवटपर्यंत येईल. मग आता आहे ती खरी का खोटी? ओ विठ्ठल विठ्ठल. आता खोट कसं आहे ते पहा. तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व सत्य नाही त्याला खोट म्हणावं. 100 वर्षाच्या खाली हा मुर्दा नव्हता, आता आहे. शेवट 100 वर्षाच्या नंतर टिकल शाश्वती. आता आहे. स्थिर आहे का अस्थिर आहे? अस्थिर आहे. स्थिर कुठे आहे? बदल आहे. बालपण वेगळं संपलं, बालपण तारुण्य आलं, तारुण्य संपलं, आता वृद्धपण आलं. काही काळाच्या नंतर हे वृद्धपण माती होणार आहे, टिकणार. तिन्ही काळात ज्याचं अस्तित्व टिकत नाही ते खोट आहे, पण तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व टिकून आहे ते सत्य आहे. सत्यंदा म्हणले महाराज, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. राम अवताराला याच्या आधी ही त्याची सत्ता. राम अवताराला आले तरी रामाची सत्ता, राम अवतार संपला तरी आज रामाची सत्ता. त्याच्या सत्यानं सर्व क्रतुमा क्रतुम अन्यथा क्रतुम. टिकून आहे तिन्ही काळात, आधी मध्य अंती. तिन्ही काळात त्याची सत्ता आहे ते खरं आहे. तिन्ही काळामध्ये टिकत नाही ते खोट आहे. खोट कधीच टिकत नाही आणि सत्य कधीच संपत नाही. सत्य ते ब्रह्म आहे, पसारा आहे ते माया म्हणजे खोटा आहे. येरती माईक, माईक असून दुःख देतय. दुःखाची जनती आधी नाही, आता नाही, पुन्हा नाही. हे सर्व जग मिथ्या कधी कळतंय? संत दर्शनी हा. साधूचं दर्शन झालं की महाराज हा भरम निघून जातो. त्याच्यातून माणसं मुक्त होतात. बंध म्हणजे अज्ञान संपद, निवारला भवभ्रम. म्हणून संतांच्या सेवेत रत राहा. साधू म्हणतील तसं वागा. सर्व इच्छा पूर्ण होतात महाराज. या लोकातल्या तर ह्या माईक इच्छा तर पूर्ण होत्या नवल नाही, पण जगाचा मालक आपला होतो म्हणण्यापेक्षा आपण देव होतो तोय जनार्दन. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधने तुटती भवाची बंधनी. विठोबा रखुमाये एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधते साधने तुटती भवाची बंधने. अभंगाचा सरळा सरळ थोडक्यात भावार्थ झाला. जशी सद्गुरूनं बुद्ध्या दिली तसा बोलण्याचा प्रयत्न केला आणि भागात ते करीतो. नाम तुझे उच्चारितो. झालेली सेवा
भगवंताच्या चरणी समर्पित श्रीगुरु मोतीराम महाराज सद्गुरु महाराज गुरुवारी सोपान दाता महाराज हनुमंतरायाच्या चरणी समर्पित. त्यांना म्हटलं होतं हनुमंतरायापासून सत्ता काय नियोजन बघून नाही तर सुरुवात झाली तशी विशेष पर्व काळ. आज भगवान बाबाची पुण्यतिथी. माग पुढं घालण्यापेक्षा याच तिथीवर खरी जाऊ शकता. मोठा पर्व काळ. उद्या काला ठेवी जाऊ. आज भगवान बाबाची पुण्यतिथी. सहज योग हाती लागला मला. सहज हाती लागत असतो महालाभ. कागटाळी सापडला देह कागटाळी न्याय. न घडू उपाय घडू आहे. मनुष्य जन्म मिळणे शक्य नाही मिळाला. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडत आहे. सापडत ना पण सापडला. बघा पोरानं कुठं सप्ताह आणि तर भागवत काय सद्बुद्धी निर्माण झाली. थोडी जरी सद्बुद्धी झाली तरी काम झालं महाराज. दिवा थोडा जरी लागला तर प्रकाश सगळ्या खोलीत पडतो. जैसी दीपक कडिका धाकू बहु तेजाची प्रगती तैसी सद्बुद्धी थेंगुटी म्हणू नये. सद्बुद्धी निर्माण झाली. थोडा सप्ताह चालायला. अनेक लोक काही अज्ञानी माणसं कुठं कुठं प्रतिबंध करतात. पण सत्संग म्हणलं की तिथं कोणीच प्रतिबंध करू शकत नाही. आणि कोणी केला तरी इथं प्रतिबंध कोणाचा चलत नाही. सद्बुद्धी आहे म्हणजेच भगवंत आहे. मस्त बुद्धी निर्माण झाली. 7 दिवस सप्ताह भागवत. हळूहळू जसं घडल तसं. लय पैशावाली महाराज आणायचे नाही. सगळी महाराज चांगलीच हेरली तू ग. वर हुशार आहे शहाणा तो धनी. वकील हे येत आनंद आहे. तो का म्हणे सत्य कर्मा भावे साई घातलिया भय. गंगेचा किनार आहे. मोठा पर्व काळात भगवान बाबाची पुण्यतिथी सप्ताह. याच्यात कोणी सहकार्य करीत असेल त्याच्यासारखं भाग्य कोणाचं नाही. आमच्या तांदूळ इसरशील बरं काल्याचे. कोणीतरी आलं तर नग म्हणायला. कोण होतं की बा. हा विठ्ठल विठ्ठल. कालेश्वरी पाऊली